आज आपण मस्त चमचमीत आणि रस्सेदार अशी सुरणाची भाजी कशी करायची हे बघणार आहोत आणि तेही सुरण कापण्यापासून ते रस्सेदार भाजी तयार होईपर्यंत अगदी साध्या सोप्या पद्धतीने। सुरण कट करत असताना हाताला खाज सुटते किंवा भाजी खाल्ल्यानंतर घशाला ती खाजते सुद्धा, तर हे सर्व होऊ नये यासाठी काय करायचं हे मी व्हिडिओ मध्ये सांगितलेलंच आहे। सुरणाची ही रस्सा भाजी खूपच जास्त चविष्ट बनते। नॉनव्हेज सुद्धा या भाजी पुढे फिकं पडणार एवढी जबरदस्त भन्नाट ही भाजी तयार होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर भाजी करण्यासाठी सर्वात आधी आपण सुरण कापून घेणार आहोत। तर सुरण कापत असताना हाताला खाज सुटते तर असं होऊ नये यासाठी हातावरती खाण्याचं तेल चोळून घ्यायचं आहे। तेल दोन्ही हातांना व्यवस्थित चोळून घ्यायचं, नंतर चाकूला सुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सुरणाचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत। इथे मी सुरणाचे चौकोन काप करून घेणार आहे आणि सालीसकट राहिलेला हा सुरणाचा भाग तुम्ही कुकरमध्ये शिजवून घेऊ शकता। सुरण शिजल्यानंतर त्याची साल अगदी सहज वेगळी होते आणि हात खाजवत सुद्धा नाही। आज आपण रस्स्याची भाजी बनवत असल्यामुळे त्या भाजीमध्ये चौकोन तुकडे छान दिसतात, त्यामुळे मी अशा प्रकारे सुरण कापून घेतलेला आहे आणि उरलेल्या सुरणाची दुसऱ्या दिवशी चटणी केली। आता चौकोन आकारामध्ये कापून घेतलेला सुरण आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचं। नंतर सर्व सुरण कुकरमध्ये टाकायचं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, अर्धा चमचा हळद टाकायची, चवीपुरतं मीठ टाकायचं। इथे मी मोठ्या आकाराचं अर्ध लिंबू घेतलेला आहे, तर यापैकी अर्धच लिंबू मी यामध्ये पिळणार आहे। सुरण शिजत असताना त्यामध्ये लिंबाचा रस टाकला तर खाल्ल्यानंतर ती भाजी घशाला खाजत नाही। लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही चिंच सुद्धा वापरू शकता किंवा थोड्या प्रमाणात दोन्हीचा सुद्धा वापर करू शकता। आता कुकर गॅसवरती ठेवायचं आणि मध्यम ते मोठ्या आचेवरती फक्त एकच शिट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे। सुरण फक्त आपल्याला 70 ते 80% शिजवून घ्यायचं आहे। नंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत, एक मोठा तुकडा अद्रकचा टाकायचा आहे, अर्धा छोटा चमचा जिरे टाकायचं, नंतर अर्धी वाटी किसून घेतलेलं सुकं खोबरं टाकायचं, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि झाकण लावून आपल्याला मिक्सरला याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे। फक्त वाटण करत असताना यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। इथे सुकं खोबरं, अद्रक, लसूण आणि कोथिंबीरीचं मस्त वाटण करून झालेलं आहे। आता हे वाटण आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ आणि परत याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मध्यम आकाराचं टोमॅटो बारीक चिरून टाकायचं आहे। नंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची, इथे कोथिंबीर थोडीशी शिल्लक टाकली तरी सुद्धा चालेल। नंतर इथे मी फक्त एकच काजू घेतलेला आहे, हा सुद्धा यामध्ये टाकायचा आहे। काजू टाकल्यामुळे भाजीचा रस्सा घट्टसर होण्यास मदत होते। नंतर भाजीला रंग छान येण्यासाठी काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे। आता झाकण लावायचं आणि गरजेनुसार थोडंसं पाणी टाकून आपल्याला टोमॅटोची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। इथे आपली टोमॅटोची पेस्ट बनवून तयार झालेली आहे। दुसऱ्या बाजूला कुकरची मी फक्त एकच शिट्टी काढून घेतलेली आहे। आता झाकण उघडून बघू की सुरण शिजला की नाही। तुम्ही बघू शकता की सुरण मस्त शिजलेला आहे। आता यामधलं सर्व पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि हा सुरण आपल्याला तळून घ्यायचा आहे। तर सुरण तळण्यासाठी कढईमध्ये मोठ्या आचेवरती तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि या कडकडीत गरम तेलामध्ये एक एक करून सुरण आपल्याला तळण्यासाठी सोडायचं आहे। सुरण तळताना मोठ्या आचेवरतीच तळायचं, मध्यम किंवा कमी आचेवरती तळायचं नाही, नाहीतर सुरण तेल पिऊ शकतो। इथे सुरणाला मस्त हलका तांबूस रंग आलेला आहे। आता आपण याला तेलामधून बाहेर काढून घेऊ। तेलामधून बाहेर काढत असताना सर्व तेल नितळून घ्यायचं। तर सर्व सुरण आपलं इथे तळून झालेलं आहे। लगेचच आपण रस्सा बनवून घेऊ। तर रस्सा बनवण्यासाठी एखाद्या पातेल्यामध्ये 3 पळी तेल टाकायचं आहे। इथे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता। तेल हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये एक तमालपत्र, थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकायची, नंतर यामध्ये सुकं खोबरं, अद्रक, लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण टाकायचं आहे आणि हे वाटण सर्वात कमी आचेवरती फक्त 30 ते 40 सेकंद परतून घ्यायचं आहे। थोड्या वेळ इथे वाटण परतून झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। तर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून टाकलेले आहेत। हा कांदा सुद्धा आपल्याला छान सॉफ्ट होईपर्यंत किंवा थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंतच तेलावरती परतून घ्यायचा आहे। इथे मी अंदाजे मिनिटभर मध्यम आचेवरती कांदा मस्त परतून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला काही पावडर मसाले टाकायचे आहेत। तर सुरुवातीला पाऊण चमचा मी हळद टाकलेली आहे, नंतर अगदी थोडंसं तिखट लाल मिरची पावडर टाकलेली आहे। हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता। 1 चमचा कुठलाही गरम मसाला टाकायचा, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर टाकायची आणि सर्व मसाले छान मिनिटभर सर्वात कमी आचेवरती परतून घ्यायचे। इथे मसाले तेलामध्ये छान फ्राय करून झालेले आहेत। आता यामध्ये आपल्याला टोमॅटोची पेस्ट टाकायची आहे। ही टोमॅटोची पेस्ट सुद्धा मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे, पण पेस्टने तेल लवकर सोडण्यासाठी यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं। संपूर्ण भाजीसाठी लागणारं मीठ मी एकाच वेळेस टाकलेलं आहे। मीठ छान एकत्र करून घ्यायचं आणि मोठ्या आचेवरती तेल सुटेपर्यंत ही पेस्ट परतून घ्यायची आहे।
ते तुम्ही बघू शकता की पेस्टने मस्त तेल सोडलेलं आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, अंदाजे अर्धा ग्लास एवढं पाणी यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे। आणि टाकताना शक्यतो गरम पाण्याचा वापर करायचा, यामुळे भाजीला तर्री खूप छान येते आणि कुकिंग प्रोसेस सुद्धा फास्ट होते। मसाले आणि पाणी छान एकत्र करून झाकण ठेवून फक्त 2 मिनिट सर्वात कमी आचेवरती शिजवून घेतलेले आहेत। इथे तुम्ही बघू शकता की मसाल्याने तेल सुद्धा मस्त सोडलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला परत एकदा पाणी टाकायचं आहे। तर तुम्हाला इथे रस्सा किती घट्ट पातळ हवा किंवा किती प्रमाणात बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता। इथे मी जवळपास 1.5 ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे। आजची ही भाजी फक्त 2 व्यक्तींना पुरेल अशा प्रमाणात बनवलेली आहे। पाणी आणि मसाले छान एकत्र करून यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि परत एकदा छान एकत्र करून घ्यायची। नंतर सर्वात कमी आचेवरती 2 ते 3 मिनिट रस्सा शिजवून घ्यायचा आहे। रस्सा शिजल्यानंतर तळून घेतलेले सुरणाचे सर्व काप यामध्ये टाकायचे आहेत आणि चमच्याने एकदा याला छान ढवळून घ्यायचं आणि सर्वात कमी आचेवरती फक्त 4 ते 5 मिनिट आपल्याला सुरणाचे काप रस्स्याबरोबर शिजवून घ्यायचे आहेत। ही भाजी शिजवून तयार झालेली आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा, नंतर यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि छान भाजीमध्ये एकत्र करून घ्यायची। गरमागरम सुरणाची रस्सा भाजी आपली इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे। याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। तुम्ही बघू शकता की भाजी खूपच जास्त अप्रतिम दिसत आहे, तर्री आणि रंग सुद्धा जबरदस्त आलेला आहे। इथे मी ही भाजी थोडीशी घट्टसरच ठेवलेली आहे, पण तुम्ही रस्सा थोडासा पातळ सुद्धा ठेवू शकता। मग तुम्हाला आजची ही सुरणाची रस्सा भाजी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। भाजी जरा देखील आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सोबतच आपल्या हिंदी YouTube चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा।